नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थीक सर्वेक्षण 2025-26 सादर करतलीं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हांचे निमणे संस्कार आयज पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत सकाळीं 11 विद्या प्रतिष्ठान मैदानार पुराय राजकीय सन्मानान जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी चालू आशिल्ल्या इंडिया एनर्जी वीकचो भाग म्हणून जागतीक उर्जा क्षेत्रांतल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेन संवाद साधलो. दादल्यांच्या क्रिकेटांत काल रातीं 5 मॅचींच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या 4थ्या मॅचींत न्यूझीलंडान भारता आड 50 धांवड्यांनी जैत मेळयलें. आतां पुराय खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थीक सर्वेक्षण 2025-26 सादर करतलीं. हो दस्तऐवज मुख्य अर्थीक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाला अर्थ मंत्रालयाच्या अर्थीक वेव्हार विभागान तयार केला. अर्थीक सर्वेक्षण हे देशाच्या सध्याच्या अर्थीक स्थितीचो आनी फुडारांतल्या दृश्टिकोनाचो एक सर्वसमावेशक पुनरावलोकन आसा. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 आयतारा सादर करतले. 77व्या प्रजासत्ताक दिसाची सांगता करपी बीटिंग रिट्रीट सुवाळो आयज नवी दिल्लीच्या विजय चौकात जातलो. आज सुवाळ्याक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी केंद्रीय मंत्री उपस्थित आसतले. भारतीय लष्कर, नौदळ, वायुसेना आनी केंद्रीय सशस्त्र पुलीस दळांचे बँड ह्या सुवाळ्यांत वांटो घेतले. अंदू विजय चौकात आसन वेवस्थेच्या सुवातेक देशाचे समृद्ध सांस्कृतीक दायज अधोरेखीत करपाक भारतीय वाद्यांची नांवां दिल्यात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हांकां काल सकाळीं महाराष्ट्रांतल्या बारामती हांगा जाल्ल्या विमान अपघातांत मरण आयलें. नागरी उड्डाण मंत्रालयान म्हायती दिली की VSR वरवीं चलपी लियर जेट 45 VTSSK विमानाचें काल सकाळीं बारामती विमानतळार क्रॅश लँडिंग जालें. मंत्रालयान अशेंय सांगलें की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आनीक 2 कर्मचारी आनी 2 क्रू मेंबर्स सयत विमानांत 5 कर्मचारी आशिल्ले. अधिकाऱ्यांनी सांगलें की ह्या अपघातांत कोणूच वाचले नात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हांचे निमाणे संस्कार आज पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत सकाळीं 11 विद्या प्रतिष्ठान मैदानार पुराय राजकीय सन्मानान जातले. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनी बारामतीक भेट दिली आनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हांकां श्रद्धांजली ओंपली. तांणी अजित पवारांची घरकान्न सुनेत्रा पवार आनी चुलत भयण सुप्रिया सुळेची भेट घेतली. ह्या दुखद घटने उपरांत राज्य सरकारान 3 दिसांचो राजकीय दुखवटो जाहीर केला. समग्र भलायकी सेवा दिवपा खातीर देशभरात सुमार 12,000 आयुष भलायकी आनी कल्याण केंद्रां स्थापन केल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. केरळांतल्या आर्य वैद्यशाळा धर्मोर्थ हॉस्पिटलाच्या शतवर्सुकी उत्सवांत उलयतना मोदी हांणी आपल्या 125 वर्सांच्या प्रवासांत आयुर्वेद ही उपचाराची एक बळिश्ट पद्दत म्हूण स्थापन केल्या अशें नदरेक हाडलें. वैद्य हॉस्पिटल स्थापन जाले उपरांत अथक परिश्रम करून दुयेंतींचेर उपचार करतात हाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. मोदी हांणी भलायके खातीर आयुर्वेदाचें योगदान आनी भुमिकेची तोखणाय केली. आयुर्वेदांतल्या बऱ्याच काळासावन चलत आयिल्ल्या उपचार पद्दतीचेर भर दितना मोदी हांणी सांगलें की ही पद्दत पिळगे पिळगेंतल्यान लोकांचेर उपचार करपाक सदांच उपेगी पडटा. यूरोपियन यूनियन के साथ ट्रेड एग्रीमेंट की ऐतिहासिक घोषणा हुई. मुझे ये बताते हुए खुशी है कि ये ट्रेड एग्रीमेंट इंडियन ट्रेडिशनल मेडिसिन सर्विसेज और प्रैक्टिशनर्स को एक बड़ा बूस्ट देगा. EU मेंबर स्टेट्स में जहां रेगुलेशंस मौजूद नहीं है, वहां हमारे आयुष प्रैक्टिशनर्स भारत में हासिल की गई अपनी प्रोफेशनल क्वालिफिकेशन के आधार पर अपनी सर्विसेज प्रदान कर सकेंगे. इस एग्रीमेंट से यूरोप में आयुष वेलनेस सेंटर्स की स्थापना में भी मदद मिलेगी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींतल्या लोककल्याण मार्ग हांगाच्या आपल्या निवासस्थानार चालू आशिल्ल्या इंडिया एनर्जी वीकचो भाग म्हणून जागतीक उर्जा क्षेत्रांतल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेन संवाद साधलो. भारताची घटमूट अर्थीक गतीचेर उजवाड घालतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें की भारत संवसारांतली 3री व्हड अर्थवेवस्था जावपाचे दिकेन नेटान वाटचाल करता आनी संवसारीक उर्जेची मागणी आनी पुरवण समतोल दवरपाक निर्णायक भुमिका निभायतलो. ह्या संवादात तांणी भारताच्या उर्जा क्षेत्रांतल्या म्हत्वाच्या गुंतवणूक संदींचेर भर दिलो. सरकारान सुरू केल्ल्या गुंतवणूकदारांक अनुकूल धोरण सुदारणांचो उल्लेख करून
मोदी हांणी संशोधन आनी उत्पादनात सुमार $100 अब्ज गुंतवणूक करपाची तांक उक्तायली. तशेंच संकुचीत बायोगॅस, कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात $30 अब्ज संदीचेरूय भर दिलो. उच्च पांवड्यावेल्या गोलमेज परिशदेंत संवसारांतल्या आनी भारतांतल्या आघाडीच्या उर्जा कंपनींचे आनी संस्थांचे प्रतिनिधीत्व करपी 27 मुख्य कार्यकारी अधिकारी आनी वरिश्ठ कॉर्पोरेट मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर. आतां मुखावल्यो खबरो. गुरू रविदास हांच्या जयंती निमतान जलंधरांतल्या डेरा सचखंड बल्लनाक आयतारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भेट दितले. सकाळी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वांटो घेवन प्रधानमंत्री दनपारा डेराक पावतले अशें केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू हांणी सांगलें. प्रधानमंत्र्यांची ही भेट गुरू रविदास जयंतीच्या दिसाच जाता. फाटलीं कांय वर्सां मोदी आपल्या मतदारसंघातल्या वाराणसींतल्या गुरू रविदासांची जल्मभूंय सीर गोवर्धनाक भेट दितात. जलंधरांतले डेरा सचखंड बल्लन हे पंजाबातल्या रविदासिया समाजा खातीर एक पवित्र स्थळांपैकी एक मानतात. अनुच्या पद्मश्री पुरस्कारा खातीर डेरा बल्लनचे मुखेल संत निरंजन दास हांची निवड जाल्या. संत निरंजन दास बल्लन डेरा तशेंच वाराणसी हांगाच्या धार्मीक थळांचे मुखेली आसात. देशाच्या सर्वांगीण विकासा खातीर प्रत्येक स्तरार अर्द्या लोकसंख्येचें सक्षमीकरण गरजेचें आसा अशें केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हणलें. ते राजस्थानांत बिकानेर हांगा सामुहीक लग्न आनी प्रतिभा सत्कार समारंभात उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणा खाला देशभरात बायलां कल्याण आनी सक्षमीकरणा खातीर व्यापक मोहीम सुरू आसा. बायलांक स्वावलंबी करपाक सतत आनी ठोस पावलां उबारतात. सध्या 2 कोटी परस चड बायलां लखपती दीदी जाल्यात आनी फुडारात ही संख्या 3 कोटी परस चड जावपाची अपेक्षा आसा. चलयांक वजें म्हूण पळयनासतना आशिर्वाद म्हणून पळोवंक जाय, कारण ती आयुश्यभर तांच्या पालकांची जतनाय घेतात अशें सांगून तांणी तरूण चलयांक व्हड स्वप्न पळोवपाचें आनी ती सपनां प्रत्यक्षांत हाडपाक पुराय समर्पण आनी दृढ निश्चयान काम करपाचें आवाहन केलां. 2026च्या प्रजासत्ताक दीस संचालनांतले बेस्ट मार्चिंग बँड आनी सर्वोत्तम चित्ररथांचो निकाल जाहीर केला. 3 सेवां मदीं भारतीय नौदळाक सर्वोत्तम मार्चिंग बँड म्हूण जाहीर केला, जाल्यार केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ आनी हेर सहाय्यक दळां मदीं दिल्ली पुलिसांक हो पुरस्कार फावो जाला. राज्य आनी केंद्रशासीत प्रदेशांच्या श्रेणींत महाराष्ट्रान गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचें प्रतीक ह्या चित्ररथा खातीर पयलें स्थान मेळयलें. केंद्रीय मंत्रालयां आनी खात्यां मदीं संस्कृती मंत्रालयाक वंदे मातरम द स्पिरिच्युअल कॉल ऑफ अ नेशन ह्या चित्ररथाक पुरस्कार फावो जालो. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश आनी पंजाबाचेर दाट धुकें आशिल्ल्यान थंड लारांचो अदमास काडला. तशेंच बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, उपहिमालय, अस्तंत बंगाल, सिक्कीम, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंड हांगाय दाट धुकें पडटलें असो अदमास आयएमडीन दिला. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्तिस्तान आनी मुझफ्फराबाद हांगाय अशीच परिस्थिती निर्माण जावपाची शक्यताय आसा. तशेंच वायव्य आनी मध्य भारतांत उण्यांत उणें तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियस ल्हव देंवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेटांत काल रातीं विशाखापट्टणमांत जाल्ल्या 5 मॅचींच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या 4थ्या मॅचींत न्यूझीलंडान भारता आड 50 धांवड्यांनी जैत मेळयलें. पयली फलंदाजी करतना न्यूझीलंडान टीम सेफर्डच्या 36 चेंडूत 62 आनी डेव्हॉन कॉनवेच्या 23 चेंडूत 44 धांवड्यांच्या मदतीन निर्धारीत 20 षटकांत 7 गडे वगडावन 215 धांवड्यो केल्यो. जाल्यार भारताच्या शिवम दुबेन 23 चेंडूत 65 धांवड्यो तशेंच रिंकू सिंगान 30 चेंडूत 39 धांवड्यो करून भारतान 18.4 ओव्हरींनी 165 धांवड्यो केल्यो. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत आर्थीक सर्वेक्षण 2025-26 सादर करतली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हांचे निमणे संस्कार आज पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत सकाळी 11 विद्या प्रतिष्ठान मैदानार पुराय राजकीय सन्मानान जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी चालू आशिल्ल्या इंडिया एनर्जी वीकचो भाग म्हणून जागतीक उर्जा क्षेत्रांतल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेन संवाद साधलो. दादल्यांच्या क्रिकेटांत काल रातीं 5 मॅचींच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या 4थ्या मॅचींत न्यूझीलंडान भारता आड 50 धांवड्यांनी जैत मेळयलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 नमस्कार.